यामध्ये 17, 18, 19 आंतरराष्ट्रीय मंदिर संमेलनाचं दुसरं पर्व हे तिरुपती येथे आयोजित केलं आहे, ज्यामध्ये आम्ही माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना देखील आमंत्रित केलं आहे, परंतु त्यांच्याकडून अजून कुठलेही आतापर्यंत तरी आम्हाला कन्फर्मेशन आलेलं नाही आहे। परंतु या मंदिर संमेलनाला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री सन्माननीय प्रमोद सावंत, बिहारचे केरळचे राज्यपाल श्री आर्लेकरजी, आंध्र प्रदेशचे राज्यपाल आणि अनेक मान्यवर यामध्ये उपस्थित राहणार आहेत। 3 दिवसाच्या या संमेलनामध्ये वेगवेगळ्या विषयावरती चर्चा होणार आहे, ज्यामध्ये मंदिर व्यवस्थापन हा मोठा विषय असेल, मंदिराची आर्थिक नीती आणि व्यवस्थापन हा विषय असेल। या व्यतिरिक्त मंदिराची स्वच्छता, ग्रीन टेम्पल, मंदिर कनेक्टिव्हिटी आणि C2C म्हणजे लोकांचा पैसा लोकांपर्यंत कशा पद्धतीत चांगल्या प्रकारे वापरता जाईल, मंदिर व्यवस्थापनाच्या माध्यमातून शैक्षणिक व्यवस्था कशी उभी करता येईल, आरोग्यविषयक लोकांना मदत कशी करता येईल, या व्यतिरिक्त मीडिया आणि सोशल मीडिया मॅनेजमेंटच्या माध्यमातून मंदिराचा प्रसार आणि प्रचार कशा प्रकारे करता येईल। त्या व्यतिरिक्त काही मंदिरांना चॅरिटी कमिशनरच्या काही एक विषयांची अडचण असते, यामध्ये त्यावर देखील मार्गदर्शन केलं जाणार आहे। इन्कम टॅक्स रिलेटेड काही विषय असतात, त्याच्यावरही मार्गदर्शन केलं जाणार आहे। असे अनेक विषय, लंगर मॅनेजमेंट असेल, अशा अनेक विषयावरती चर्चा करून एकत्रितपणे जवळजवळ 58 देशापैकी 30 देशांनी या मंदिर संमेलनामध्ये भाग घेतलेला आहे आणि 350 टेम्पल हे आंतरराष्ट्रीय स्तराचे येणार आहेत आणि जवळजवळ 1589 टेम्पल, 1581 टेम्पल हे राष्ट्रीय स्तरावरती येऊन 3-3.5 हजार टेम्पल्स हे ऑनलाईन कनेक्टिव्हिटीमध्ये येणार आहेत। आणि हे संमेलन हे तिरुपती येथे आशा कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित केलेलं आहे। 17, 18, 19 ही तारीख या संमेलनाची 3 दिवसाची आहे। यामध्ये मंदिर व्यवस्थापनातून टेम्पल टुरिझम कसं मोठं करता येईल, या व्यतिरिक्त रोजगार निर्मिती कशी करता येईल, यावर व्यवसाय कसे निर्माण करता येतील, या अनेक विषयावरती चर्चासत्र देखील होईल, मार्गदर्शन देखील होईल। आणि मला खात्री आहे की धर्माच्या कामाबरोबर कर्माचा देखील विकास या माध्यमातून आम्ही करायचा प्रयत्न। गेलं संमेलन झालं होतं, त्यामध्ये सुद्धा यातल्या काही गोष्टी ठरवण्यात आल्या होत्या, ते कितपत या संमेलनापर्यंत झालेलं आहे? नाही, मला वाटतं की गेले संमेलनाला माननीय परमपूज्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतजींच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं। त्या कार्यक्रमाला देखील अनेक मान्यवरांनी उपस्थिती देऊन मार्गदर्शन केलं होतं आणि त्यामध्ये आम्हाला असं वाटतं की आत्तापर्यंत आम्ही ज्या ज्या काही गोष्टी केल्या त्या गोष्टी आता स्वयंपूर्णतेकडे जाण्याचा प्रयत्न झाला। जसं आम्ही एक उदाहरण द्यायचं झालं तर ज्योतिर्लिंगाचा आपण विषय घेतला, तर ज्योतिर्लिंगाच्या बाबतीत आमचा अनुभव असा आला की एकमेकाशी कोणी बोलतच नव्हतं। शक्तिपीठाच्या बाबतीत देखील आमचा अनुभव आला की एवढी मोठी 51 शक्तिपीठ आहेत पण एकमेकाशी कोण बोलत नव्हतं। या सगळ्या प्रयत्नामुळे ह्या एकमेकाशी कम्युनिकेशन करून ते त्यांचे विचार एकमेकाशी करायला लागले। एकमेकाची शक्तिपीठाचं टेम्पल सर्किट कसं निर्माण करता येईल यावरती चर्चा झाल्या, ज्योतिर्लिंगाच्या चर्चा झाल्या। या माध्यमातून मंदिर व्यवस्थापनातून लंगर मॅनेजमेंट काही ठिकाणी सुरू झालं, काही ठिकाणी काही व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांना दत्तक योजना सुरू केल्या, शैक्षणिक व्यवस्था सुरू केल्या, मेडिकल सिस्टीम सुरू केल्या। या व्यतिरिक्त क्राऊड मॅनेजमेंट, कारण प्रत्येक मंदिरामध्ये कुठला ना कुठला एक दिवस असा असतो की ज्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणावर गर्दी असते। तर जसं सिद्धिविनायक टेम्पल किंवा लालबागचा राजा, तिरुपती देवस्थान, जेजुरीची देवी, या जेजुरीचा खंडोबा या माध्यमातून त्यांनी जो त्यांचा अनुभव गर्दीचा सांगितला आम्हाला, माध्यमातून अनेक मंदिरांनी त्याचं व्यवस्थापन समिती उभी केली आणि याच्याबद्दलचं आम्हाला प्रशस्तीपत्रक स्वयं पंढरपूर देवस्थानाच्या अध्यक्षांनी आम्हाला बोलवून पाठीवर थाप मारून आशीर्वाद देऊन दिला, त्याचा देखील आम्हाला आनंद आहे। गिरीजी, मंदिर संकल्पना एकत्रित आणण्याची संकल्पना तुम्ही आणली मनामध्ये, ती पूर्णत्वास जाते? पहिलं संमेलन सक्सेस झालं, दुसरं होतंय, काय सांगा? सर्वप्रथम जागतिक मंदिर न्यास संमेलन हा जो आपण 2023ला आयोजित केला, त्याच्यात 790 मंदिरांनी फिजिकली भाग घेतला आणि साधारण 716 मंदिरांनी ऑनलाईन पद्धतीने त्याच्यात भाग घेतला। या कन्व्हेन्शनमध्ये वेगवेगळे लोक आहेत, त्यांना वेगवेगळ्या प्रकारे त्यांना उपयोग झाला। एक विषय असा आहे की टेक्नॉलॉजी जेव्हा आपण म्हणतो, नवीन साधनं, नवीन सस्टेनेबिलिटी, ग्रीन एलिमेंट्सपासून ते EVsपर्यंत सगळ्या गोष्टी आहेत, त्या मंदिर परिसरामध्ये कशा इन्कॉर्पोरेट केल्या जाऊ शकतात। त्याचबरोबर
मंदिरांमध्ये जे वेगवेगळे विषय येतात, क्राऊड मॅनेजमेंटला घेऊन येतात, फेस्टिवल्स अराउंड टेम्पल्स येतात आणि साधे आणि सोपे उपाय जे त्या मंदिरांमध्ये सध्या राबवले जातात नवीन टेक्नॉलॉजीप्रमाणे AI VI AR VRच्या पद्धतीने कशा केल्या जातील हे त्यांना शिकायचं आहे. मंदिरांना शिकण्यासाठी त्यांना ते वर्कशॉप्सच्या माध्यमातून त्यांच्या स्टाफपासून सिनियर मॅनेजमेंटपर्यंत जाण्यासाठी ITCX ही संकल्पना क्रिएट झाली. त्या संकल्पनेतनं आपण जास्तीत जास्त लोकांना ह्याची माहिती पोहोचावी आणि त्या जास्तीत जास्त लोकांना या सगळ्या माहितीच्या माध्यमातून शेवटी जो कॉमन मॅन त्या मंदिरात जातोय त्याच्यासाठी डिवोटी एक्सपिरियन्स चांगला व्हावा हा प्रयत्न हा मोठ्या प्रमाणात पार पडतोय. गेल्या वर्षी 2024 साली अयोध्यामध्ये राम मंदिराचं जे प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम झाला त्यातही आम्हाला टेम्पल मॅनेजमेंटच्या माध्यमातून टेम्पल कनेक्टला आणि आम्ही सगळे ITCXच्या आयोजकांना भाग घ्यायला आणि त्याच्यात भरपूर लोकांबरोबर काम करायला आम्हाला मिळालं. त्याच्यात इंटरफेस मोठ्या प्रमाणात झाला. तर या सगळ्या विषयांच्या माध्यमातून एक तर पोचपावती अशी आहे की काम जे करतोय ते लोकांपर्यंत पोचतंय आणि अजून लोक संपर्कात येत आहेत आणि ते मोठ्या प्रमाणात होऊ शकत आहे. धन्यवाद.